आता कसं आहे, वेगळे वेगळे प्रोडक्ट्स आहेत इंडियात. म्हणजे काही डेट इन्स्ट्रुमेंट प्रोडक्ट्स आहेत, काही रिअल इस्टेट रिलेटेड आहे, काही गोल्ड आहे आणि काही इक्विटी रिलेटेड आहे. आता जेव्हा डेट इन्स्ट्रुमेंट्स प्रोडक्ट, जिथे आपल्याला फिक्स्ड रिटर्न काइंड ऑफ रिटर्न्स, म्हणजे एक आपल्याला अंदाज तरी देता येतो की एवढे रिटर्न्स येतील, तर तिथे आपल्या टॅक्स स्लॅबप्रमाणे आपल्याला टॅक्सेशन येतं. म्हणजे एखादा पर्सन काही कमवतच नाही आहे तर त्याला 0 टॅक्सेशन, आणि एखाद्याचं 30% 35% टॅक्स स्लॅब आहे तर त्याला त्या हिशोबाने टॅक्स लागणार. आता तुला जेव्हा गोल्ड येतं, गोल्डचं पण टॅक्सेशन ऑलमोस्ट आपल्याला टॅक्स स्लॅबप्रमाणे आणि 12.5% वगैरे इंडेक्सेशनचा. आता तुला जेव्हा इक्विटी फंड्स येतात, म्हणजे म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतो, इक्विटी फंड्समध्ये, किंवा तुझं तू म्हणशील तर तुझ्या स्टॉक मार्केटमध्ये पण, तर तिथे पहिल्या वर्षात जे इन्व्हेस्टमेंट्स होत आहेत त्याला सरळ फ्लॅट 20%. बट जर का तुझं 1 वर्ष कंप्लीट करतोय तू इन्व्हेस्टमेंटला तर फक्त 12.5%वर टॅक्सेशन येत आहे. मग इथे टॅक्सेशन बरंच कमी झालं नाही का? 30% कुठे आणि 12.5% कुठे? तर मग तिथे जरा लोकांनी त्याचा ॲडव्हान्टेज उचलावा.